Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 19 एप्रिलचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्न संख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड अहवालानुसार पुढील डॅश डॅश वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली आहे। हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी 77 वर्ष। या अहवालासंबंधीची अधिक माहिती बघा। संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी अहवाल म्हणजेच युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड अहवाल। या अहवालातील ठळक मुद्दे बघा। या अहवालाच्या म्हणण्यानुसार भारताची लोकसंख्या सध्या आहे 144.17 कोटी। त्यांनी काही वयोगट आणि लोकसंख्येचे प्रमाण ठरवलेले आहे। 0 ते 14 वयोगटामध्ये 24% लोकसंख्या, 10 ते 19% वयोगटामध्ये 17% लोकसंख्या, 15 ते 64 वयोगटामध्ये 68% लोकसंख्या आणि 65 वर्षीय 7% लोकसंख्या भारतात आहे, असं या अहवालानुसार म्हटलेलं आहे। समोरची माहिती बघा आता। 3 नंबरचा पॉईंट बघा। 77 वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट होणार। सध्या भारताची लोकसंख्या 1.44 अब्ज आहे, जी की जगात प्रथम क्रमांकाची असणार आहे। 2 नंबरला चीन आहे आणि चीनची लोकसंख्या आहे 1.42 अब्ज आणि चीन हा लोकसंख्येच्या बाबतीत द्वितीय क्रमांकावर असेल। 5व्या नंबरचा पॉईंट बघा। भारतात सध्या जो माता मृत्यू दर आहे हा जगाच्या 8% आहे। 6व्या नंबरचा पॉईंट 2006 ते 2023 या वर्षात बालविवाहाचे प्रमाण भारतात 23% आहे आणि यांनी सांगितले पुरुष आयुर्मान भारतातील 71% तर महिलांचे आयुर्मान 74% आहे। सर्व आकडेवारी महत्त्वाची आहे, सोबतच जो अहवाल आहे तो पण महत्त्वाचा आहे। समोरचा प्रश्न बघा आता। महाराष्ट्रातील पहिले आयुष रुग्णालय कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी पुणे जिल्हा। यासंबंधीची अधिक माहिती बघा। राज्यातील पहिले आयुष रुग्णालय 30 दिवसात 1100 रुग्णांवर यामध्ये उपचार झालेले आहेत। महाराष्ट्रातील पहिले आयुष रुग्णालय ठिकाणे औंध, जे की पुणेमध्ये आहे। याचे लोकार्पण राष्ट्रीय आयुष विभागाअंतर्गत करण्यात आलं होतं आणि दिनांक फेब्रुवारी 2024 याचं लोकार्पण करण्यात आलं होतं आणि याला खर्च झाला होता 8,99,00,000 रुपये। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय काय येऊ शकतात। महाराष्ट्रातील पहिले आयुष रुग्णालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले? तर औंध, पुणे। महाराष्ट्रातील पहिल्या आयुष रुग्णालयाचे लोकार्पण कोणत्या अभियानाअंतर्गत करण्यात आले? तर राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। समोरचा प्रश्न बघा आता। खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी 18 एप्रिल। याची थीम बघा, कारण ती पण महत्त्वाची आहे। जागतिक वारसा दिन 18 एप्रिलला साजरा करण्यात येतो। याचा उद्देश आहे मानवी वारसा जतन करणे आणि संबंधित संस्थांच्या सर्व प्रयत्नांना मान्यता देणे। 2024ची थीम आहे विविधता शोधा आणि अनुभवा आणि 2023ची थीम आहे वारसा बदल। यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत। जागतिक वारसा दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 18 एप्रिलला। आणि 2024ची थीम काय आहे? हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत। समोरचा प्रश्न बघा आता। हा प्रश्न VVIMP आहे, कारण यावर तुम्हाला 100% प्रश्न येणारच। खालीलपैकी कोणत्या तारखेला दुबई शहरात एका दिवसात 1.5 वर्षांचा पाऊस कोसळला असल्याची घटना घडली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए 17 एप्रिल 2024। यासंबंधीची अधिक माहिती बघा। दुबई संयुक्त अरब अमिरातीमधील एक शहर आहे। येथे विक्रमी पावसाची नोंद, एका दिवसात 1.5 वर्षांचा पाऊस कोसळलेला आहे। दिनांक 17 एप्रिल 2024ला हा पाऊस झालेला आहे। 24 तासामध्ये 142 मिलीमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद येथे झालेली आहे आणि हा आकडा महत्त्वाचा आहे 142 मिलीमीटर। या पावसाला कारणीभूत घटक आहे क्लाउड सीडिंग आणि हे महत्त्वाचं आहे खूप, हे पाठच करून ठेवा तुम्ही। कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयत्नात सरकारने छोटी विमाने तैनात केली होती, त्यामुळे
क्लाउड सीडिंग झाल्याने मुसळधार पाऊस झाल्याची घटना तेथे घडलेली आहे. येथे तुम्हाला 4 गोष्टी पाठ करायच्या आहेत. एक म्हणजे दुबईमध्ये जो विक्रमी पाऊस झाला होता याची दिनांक, एका दिवसात किती पावसाची नोंद झाली तर 142 मिलीमीटर, हा आकडा एक पाठ करा तुम्ही. आणि क्लाउड सीडिंग हा एक घटक पाठ करा. तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो, नुकताच क्लाउड सीडिंगमुळे कोणत्या शहरात 1.5 वर्षात जेवढा पाऊस होतो त्यात तो सर्व पाऊस एकाच दिवसात कोसळला, तर दुबई हे शहर. असा एक प्रश्न इथं फिरवून विचारू शकतात तुम्हाला. 3 गोष्टी या पाठच ठेवा, तारीख, पाऊस आणि तो जो घटक आहे तो. समोरचा प्रश्न बघा आता. जॉन डक्स गार्डनर जागतिक आरोग्य पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, डॉक्टर गगनदीप कांग. यासंबंधीची अधिक माहिती बघा. जॉन डक्स गार्डनर जागतिक आरोग्य पुरस्कार हा जाहीर झालेला आहे डॉक्टर गगनदीप कांग यांना, आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. हा पुरस्कार देणारी संस्था बघा, गेर्डनर फाउंडेशन कॅनडातर्फे ग्लोबल हेल्थसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. डॉक्टर गगनदीप कांग या बिल अँड मेलिंडा गेट फाउंडेशनच्या ग्लोबल हेल्थ डायरेक्टर आहेत. येथे तुम्हाला एकच प्रश्न अपेक्षित आहे, तो म्हणजे हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण? समोरचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणते राज्य साखर उत्पादनात देशात अव्वल क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, महाराष्ट्र. सलग 3ऱ्या वर्षी महाराष्ट्राने अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. साखर उत्पादनात राज्याची मक्तेदारी कायम. महाराष्ट्राचे साखर उत्पादन आहे 109 लाख मेट्रिक टन. सलग 3ऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन घेतलेलं आहे महाराष्ट्राने. साखर उत्पादनात अव्वल राज्य बघा, 1 नंबरला आहे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये साखरेचं उत्पादन आहे 109 लाख मेट्रिक टन. तर 2 नंबरला उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो 105 लाख मेट्रिक टन. दोन्हीही आकडे महत्त्वाचे आहेत. खास करून महाराष्ट्राचं उत्पादन किती आहे तर 109 लाख मेट्रिक टन, हा आकडासुद्धा पाठ ठेवा तुम्ही. समोरचा प्रश्न बघा आता. मेनिजायटिसवर लस विकसित करणारा जगातील पहिला देश कोणता? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, नायजेरिया. यासंबंधीची अधिक माहिती बघा. मेनिजायटिसवर लस विकसित करणारा जगातील पहिला देश नायजेरिया. या लसीचं नाव लक्षात ठेवा, MEN5 असं या लसीचं नाव आहे, आणि या लसीचा वापर 9 महिने ते 85 वर्ष वयोगटातील सर्व व्यक्तींसाठी करण्यात येणार आहे. मेनिजायटिस म्हणजे काय बघा, हा मेंदू आणि पाठीचा कणा यांच्या सभोवतालच्या द्रव पदार्थ आणि पडद्यांचा संसर्ग व जळजळ आहे. तुम्हाला येथे 3 प्रश्न अपेक्षित आहेत. मेनिजायटिसवर लस विकसित करणारा जगातील पहिला देश कोणता? या लसीचं नाव काय आहे? आणि कोणत्या वयोगटासाठी या लसीचा वापर करण्यात येणार आहे? हा रोग काय आहे यावर प्रश्न येण्याचे चान्सेस कमीच आहेत. हे 3 प्रश्न महत्त्वाचे आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. IPLमध्ये 3000 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, शुभमन गिल. गुजरात टायटन्सचे कर्णधार आहेत ते. त्यांच्या संबंधीची अधिक माहिती बघा. शुभमन गिल IPLमध्ये 3000 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू. गुजरात टायटन्स हा त्यांचा संघ आहे. विरोधी संघ होता राजस्थान रॉयल्स, आणि ही कामगिरी त्यांनी 10 एप्रिल 2024ला केली होती. IPLमध्ये 3000 धावा करणारे सर्वात तरुण खेळाडू बघा, 1 नंबरला आहेत शुभमन गिल. 24 वर्ष 215 दिवसात त्यांनी ही कामगिरी केली होती. त्यांनी विक्रम मोडीत काढलेला आहे विराट कोहलीचा. विराट कोहलीने ही कामगिरी 26 वर्ष 186 दिवसात केली होती. आणि 3 नंबरला आहेत संजू सॅमसन, ज्यांनी 26 वर्ष 320 दिवसात अशी कामगिरी केली होती. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. IPLमध्ये 3000 धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू कोणता? तर शुभमन गिल. आणि त्यांनी कोणाचा विक्रम मोडला? तर विराट कोहलीचा. समोरचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबाह यांची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, कुवेत देशाचे नवीन पंतप्रधान आहेत ते. समोरचा प्रश्न बघा आता. खालीलपैकी कोणत्या देशात G7 गटांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी,
इटली या देशामध्ये ही परराष्ट्र मंत्र्यांची परिषद झाली होती. यासंबंधीची अधिक माहिती बघा. परराष्ट्र मंत्रालयाच्या परिषदेपेक्षाही G7 शिखर परिषद जे संमेलन आहे ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आपुलिया इटली या ठिकाणी G7चे शिखर संमेलन आयोजित करण्यात येणार आहे 13 ते 15 जून 2024ला. G7 काय आहे? हा ग्रुप ऑफ 7 आहे आणि याची स्थापना झालेली आहे 25 मार्च 1973ला. याचे सदस्य देश बघा. कॅनडा, फ्रान्स, जपान, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि अमेरिका असे याचे 7 सदस्य देश आहेत. पूर्वी हे 7 सदस्यीय होते. त्याच्यानंतर यामध्ये 1997ला रशिया सामील झाला होता. नंतर 2014मध्ये रशियाला G7मधून बाद करण्यात आलं होतं. पूर्वी हे G8 होतं आणि डबल हे G7 झालेलं आहे. सर्व माहिती महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा तुम्ही. खास करून याचे सदस्य तुम्ही पाठ करा, कारण की G20चे सदस्य आत्ताच एका मुख्य परीक्षेला विचारून झालेले आहेत. त्याच्यामुळे G7चे सदस्य पण तुम्हाला विचारतील. मागील व्हिडिओमध्ये जो तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. प्रश्न होता T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, रोहित शर्मा. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, नुकताच कोणाला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. यासंबंधीच्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. सोबतच टेलिग्राम चॅनलवर आपण 10 क्वेश्चनची एक सिरीज पण घेत असतो. तिथे तुम्हाला ते प्रश्न सोडवायला सुद्धा मिळतील. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.